नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑफिशियल द कंबाईनवाला युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, गट ब आणि गट क ची जी मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेला माहितीचा अधिकार 2005 आणि लोकसेवा हक्क जो कायदा आहे त्या दोन्ही कायद्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, माहितीचा अधिकार जो कायदा आहे तो कायदा आणि लोकसेवा हक्क कायदा या दोन्ही कायद्याला 3 ते 5 इतके प्रश्न मुख्य परीक्षेला येतात. लक्षात येते. दुसरी महत्वाची गोष्ट काय, जर 3 प्रश्न जर आले तर 3 प्रश्नाला होतील 6 मार्क आणि 5 जर प्रश्न आले तर 5 प्रश्नाला झाले 10 मार्क आणि एक मार्क परीक्षेला मुख्य परीक्षेमध्ये किती महत्वाचा आहे याची तुम्हा सगळ्यांना जाणीव आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना हे दोन्ही कायदे अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याकरता तुम्हा सगळ्यांनाही ते दोन्ही कायदे समजतील या भाषेमध्ये आपण एक फार मिनिमम प्राइस मध्ये सगळ्यांना परवडेल अशामध्ये एक बॅच लॉन्च करत आहोत मित्रांनो. तर त्या बॅच मध्ये काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, जी आपली ही कायद्यांची जी बॅच आहे ती बॅच ही तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात असणार आहे. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याची मी ऑनलाईन PDF देणार आहे, ती तुम्ही डाउनलोड करून ती लेक्चर करताना पाहायची आहे. ओके. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्या कायद्याच्या बॅच मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कुठलाही कायदा नेमका पाठ कसा करायचा ते मी तुम्हाला ट्रिक वाईज सांगणार आहे. लक्षात आलं. आता दोन गोष्टी लक्षात घ्या की राईट टू इन्फॉर्मेशन जो कायदा आहे त्याच्यामध्ये 31 कलम आहेत आणि त्यानंतर जो दुसरा लोकसेवा हक्क कायदा आहे त्याच्यामध्ये किती 30 कलम आहेत. लक्षात आलं. एक गोष्ट लक्षात घ्या की जे 30 कलम आहेत ना, कुठलाही कायदा वाचण्याची एक पद्धत आहे. काय कायदा काय होतं अगोदर समजतो आणि कायदा समजल्यानंतर पाठ होतो. तुम्ही जर कायदा डायरेक्ट पाठ करायला गेले ना तर मित्रांनो कायदा पाठ होणार नाही. कायदा पाठ करण्याची जी पद्धत आहे ती समजून घेण्याची पद्धत, अगोदर तुम्हाला कायदा समजून घ्यायला लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की कुठलाही जो कायदा असतो तर कुठल्याही कायद्यामध्ये जे कलम आहेत ना मित्रांनो त्या कायद्याची तोडफोड करायची. लक्षात आलं तुम्हाला. मग कायद्याची तोडफोड आपण कशी करणार तर एक लक्षात घ्या, आता हे जे 31 कलम आहेत समजा राईट टू इन्फॉर्मेशन कायद्याचे, त्या कलमांची तोडफोड मी कशी केली आहे, मी नेमकं कसं पाठांतर तुमच्याकडनं करून घेणार आहे मी ते तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, पहिलं जे आहे तोडफोड ती कलम 1 आणि 2 ची आहे. लक्षात आलं. पहिल्यामध्ये नाव असतं, दुसऱ्यामध्ये डिपेंडेशन आहे. त्यानंतर आहे तिसरं, चौथं आणि 5वं कलम. बरोबर. तर हे 3 कलमाची मी ट्रिक केलेली रोज. लक्षात आलं. त्यानंतर आहे 6 आणि 7 कलम. बरोबर. याच्यामध्ये अर्ज असतो, इथं अर्जावरती सुनावणी असते. त्यानंतर जे आहेत 3 कलम 8, 9 आणि 10. लक्षात आलं. तुम्हाला मी हे पाठ करायची ट्रिक सांगणार, नंतर ह्याची सांगणार, नंतर ह्याची सांगणार. लक्षात आलं. पुढे बघूया. त्यानंतर 11वं जे कलम आहे का मित्रांनो, 11वं हे स्वतंत्र वाचायचं. ते थर्ड पार्टी बद्दल आहे. थर्ड पार्टी. आणि थर्ड पार्टीची डेफिनेशन कुठे दिलेली आहे, एन मध्ये दिलेली आहे. बरोबर. एन म्हणजे काय, नो थर्ड पार्टी. तुम्ही ते असं लक्षात ठेवायचं आहे. मी तो तुम्हाला लेक्चर मध्ये सांगेल. त्यानंतर 12, 13 आणि 14 हे जे कलम आहे ते केंद्राचे जे आयोग आहे, माहितीचा आयोग केंद्राचा, त्याच्याबद्दल आहे. आणि 15, 16 आणि 17 हा राज्याचा आयोग आहे. लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर जे मी म्हणजे कायद्याच्या कलमांची तोडफोड जी करणार आहे ती 18, 19 आणि 20 अशी करणार आहे. आणि याची ट्रिक मी पाप म्हणून अशी लक्षात ठेवलेली आहे. याच्यामध्ये पॉवर आहे, ह्याच्यामध्ये अपील आहे, ह्याच्यामध्ये पेनाल्टी आहे. लक्षात आलं तुम्हाला. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आता उरले किती राहिले, 21 ते 25 कलम आणि त्यानंतर 26 ते 31 कलम. हे 5 कसे पाठ करायचे आणि हे 5 कसे पाठ करायचे हे तुम्हाला मी या कायद्याच्या बॅच मध्ये सांगणार आहे. तुमच्याकडून दोन्ही कायदे तुम्हाला एक तर समजून सांगितले जातील एक, आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती तुमच्याकडून पाठ करून घेतले जातील 2. लक्षात आलं. एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्य परीक्षेसाठी एक मार्क महत्वाचा आहे. आणि कायद्यांचं महत्व तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला जर आउट ऑफ मार्क म्हणजे बऱ्यापैकी गणितासारखा विषय असेल, सायन्स सारखा विषय, करंट आहे, हे जे होलाटाईल सब्जेक्ट आहेत ह्या सब्जेक्टला जर तुम्हाला वाटलं की आपल्याला काही प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये कॉन्फिडन्स नाहीये तर तुम्ही जे आपले हातचे मार्क आहेत ना ते मार्क कायद्यांच्या मार्फत तुम्ही घेऊ शकता. लक्षात आलं. आणि दुसरा जो कायदा आहे तो आहे लोकसेवा हक्काचा कायदा आहे. लक्षात आलं. आणि लोकसेवा हक्क जो कायदा आहे का त्याच्या पाठांतराच्या ज्या काही ट्रिक आहेत का त्या कमी आहेत, परंतु तो कायदा समजल्यानंतर तुम्हाला
लक्षात येईल की तो नेमकं कसं आहे. बरोबर. आता समजा लोकसेवा हक्क कायद्याबद्दल जर आपण बघितलं, ठीक आहे, लोकसेवा हक्क कायदा जर तुम्ही बघितला मित्रांनो, तर त्याच्यामध्ये 30 कलम आहेत. बरोबर, 30 कलम आहेत. आणि त्याच्यामध्ये काय की प्रथम प्राधिकारी असतो, नंतर दुसरा प्राधिकारी असतो, मग दोन दोन प्रकारचे अपील आहेत. मग कलम 9 मध्ये एक अपील आहे आणि 18 मध्ये एक अपील आहे. मग हे कसं लक्षात ठेवायचं, 9 2 18 म्हणजे दोन प्रकारचे अपील आहेत, हे एक आणि हे एक. लक्षात आलं. मग तोही कायदा तुम्हाला अतिशय छान पद्धतीने मी समजून सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय की ही जी बॅच असणार आहे मित्रांनो, ही फक्त 49 रुपयाची बॅच असणार आहे. म्हणजे 49 रुपयाच्या बॅच मध्ये मी तुम्हाला दोन्ही व्हिडिओ सांगणार, दोन्ही व्हिडिओच्या स्वरूपातून तुम्हाला मी कायदा समजून सांगणार आहे एक. दुसरी गोष्ट त्या कायद्याच्या नोट्स देणार आहे दोन. तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मी कायद्याच्या ट्रिक्स सांगणार आहे. लक्षात आलं. म्हणजे दोन्ही कायदे तुम्हाला अतिशय कमी प्राइस मध्ये समजून सांगण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि ही बॅच मित्रांनो आपल्या द कंबाईन वाला या ऑफिशियल ऍप वरती अवेलेबल होणार आहे. आणि आपलं द टेलिग्राम चॅनल जे आहे ते आहे, हे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, ते @द कंबाईनवाला WALLA लक्षात आलं. द कंबाईनवाला WALLA अशा प्रकारचं टेलिग्राम चॅनल आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळे अपडेट यामध्ये मिळतील. थँक्यू.